हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत कोथिंबीरची वडी. अगदी मोजक्या साहित्यामध्ये जे प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतं, त्या साहित्यामध्ये आपण कोथिंबीरची वडी एकदम सोपी पद्धत बघणार आहोत कोथिंबीर वडी करायची. कोथिंबीर वडीसाठी लागणार मी सगळं साहित्य ते काढून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. कोथिंबीरची एक जुडी मी इथे वापरलेली आहे कोथिंबीर बनवण्यासाठी. त्यासाठी मी मीठ, हळद, आपलं घरगुती लाल तिखट, बेडगी मिरची पावडर, ओवा, तीळ, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा वापरलेला आहे. आता आपण कोथिंबीर वडी बनवायला सुरुवात करूया. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी सर्वात प्रथम लसूण आणि मिरचीचा जो ठेचा बनवलेला आहे तो आपण कोथिंबीरमध्ये मिक्स करूया. त्यानंतर बेसन पीठ 3 ते 4 चमचे घेतलेला टाकून घेऊया. त्यानंतर ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ मी घेतलेलं आहे कोथिंबीरवर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त याचे प्रमाण करू शकता. तांदळाचं पीठ मी वापरलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे कोथिंबीर वडीला एक क्रिस्पीपणा येतो. त्याच्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटीला पण कमी, छान असं बाइंडिंग येण्यासाठी. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. इथे मी अर्धा चमचा हळद वापरली आहे. घरगुती लाल तिखट वापरलेलं आहे. लहान मुलं खाणार असतील तर लाल तिखट हे तुमच्या आवडीनुसार वापरा, कारण हिरवी मिरची आपण ऑलरेडी त्यात टाकलेली आहे. बेडगी मिरची पावडर पण मी इथे ॲड केलेली आहे. त्याच्यानंतर मी थोडासा ओवा टाकणार आहे आणि थोडेसे तीळ टाकणार आहे मी इथे. कोथिंबीरीला ऑलरेडी मॉइश्चर खूप असतं, त्याच्यामुळे कोथिंबीर वडी बनवताना पाण्याचा वापर हा थोडासा जपूनच करायचा. मी ते अगदी थोडंसं पाणी घेतलेलं आहे हे सगळे मसाले एकत्र करायला, जेणेकरून ते कोथिंबीरला लागतील. सगळी पिठं आणि मसाले एकत्र करून घेऊयात आपण, म्हणजे सगळीकडे ती पसरली जातील. सगळे पिठं मी मिक्स करून घेत आहे इथं आणि त्याचा गोळा बनवून घेत आहे. कोथिंबीरचा असा एक पीठ मिक्स केल्यानंतर कोथिंबीरचा एक मुटका असा हातात घेऊन बघायचा, त्याचा गोळा करून बघायचा, म्हणजे आपल्याला कळेल की कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपल्याला किती पाणी घालायची आणखी गरज आहे. आणि त्याच प्रकारे थोडं थोडं करून आपण पाणी ॲड करूया. लागेल त्या प्रमाणात हातावरच पाणी घेऊन आपल्याला थोडं थोडं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण जास्त घट्टही नाही भिजवायचं आणि जास्त पातळही नाही करायचं आहे. आपल्याला लागेल त्या प्रमाणात पाणी घेऊन आपण याचा असा घट्ट एक गोळा तयार करून घेऊया. आणि इथे मी मगाशी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं, त्यातलं मी थोडं ठेवलं होतं, तर आता मी ते पण ॲड करते आहे. इथे घट्टसर असा गोळा मीडियम ह्याच्यामध्ये गोळा तयार करून घेतलेला आहे मी, आता इथे मळून घेतलेला आहे. आता हे भिजवलेलं पिठामध्ये आपण समप्रमाणात 2-3 जेवढे होतील तेवढे गोळे मुटके करून घेणार आहोत. आपल्याला या पिठाचे मुटके बनवायचे आहेत. मुटक्यांना व्यवस्थित असं रोल करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून वडीचा आकार हा व्यवस्थित येईल आणि आपल्याला वडी कट करताना ते छानही वाटेल.
आपण जेवढं प्रमाण घेतलं होतं तेवढ्या ह्याच्यामध्ये माझे 4 मुटके तयार करून झालेले आहेत. आता मी ते कढईत पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यावर आपली पुरणाची चाळणी ठेवलेली आहे. तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही त्याच्यात पण उकडून घेऊ शकता ते. आणि त्या चाळणीला आतून तेल लावलेलं आहे, जेणेकरून उकडल्यानंतर आपले मुटके त्या चाळणीला चिकटणार नाहीत. मी आता सगळे मुटके इथं उकडायला ठेवत आहे चाळणीमध्ये. उकडायला ठेवल्यानंतर एक 5 मिनिटांनी नंतर मी चेक केलं तर आपले मुटके अशा पद्धतीने उकडून झालेले आहेत. मी त्याला परत आणखी 5 मिनिटं उकडायला ठेवलं. आता आपण चेक करूया ते आतून उकडून झालेत की नाही ते. त्यासाठी मी ते एक चाकू घेतला आहे आणि चाकू आतमध्ये त्या मुटक्यांच्या आतमध्ये टाकायचा आणि चेक करायचं की ते उकडलेत का नाहीत. जर चाकू आतून क्लिअर आला तर समजायचं की ते आतून आपले मुटके पूर्णपणे उकडलेले आहेत. आणि मला हे पूर्ण मुटके उकडायला 10 ते 15 मिनिटाचा वेळ लागलेला आहे. त्याच्यानंतर मी ती चाळणी उतरवून घेतली आणि थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे काप करून घेतले. आता ते काप आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. अगदी कडकडीतही नाही आणि खूप जास्त म्हणजे एकदम थंडही नाही. मीडियम टेम्परेचरवर मी हे तेल गरम केलेलं आहे. आता आपण ह्या वड्या उकडायला घेऊया तळायला घेऊया तळून घेऊयात. तुम्ही ह्याला शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. मी ते तळून घेते आहे. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे वड्या तळून घ्यायच्या आहेत. वडीला मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता मी त्या काढून घेते वड्या एका प्लेटमध्ये. अशाच पद्धतीने मी आपल्या बाकीच्या वड्या पण तळून घेणार आहे. कोथिंबीर वड्यांची मी साईज एवढी ठेवलेली आहे. जास्त पातळही नाहीत केल्या आणि जास्त जाडही नाही केल्या. मीडियम साईजची वडी ठेवलेली आहे मी ते. इथे मी सगळ्या वड्या तळून घेतलेल्या आहेत तेलामध्ये. त्याच पद्धतीने तुम्ही बघू शकता आपण जे तीळ ॲड केलेलं होतं ते पण तळल्यानंतर वडीवर दिसत आहे. वरून एकदम क्रंची आणि आतून एकदम सॉफ्ट अशा ह्या वड्या झालेल्या आहेत. सगळ्या वड्या मी अशाच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.